पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मधील रस्ते अतिशय खराब झालेले आहेत। जनतेचा आक्रोश असा होता की त्यामुळे त्यांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। कालच स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे आणि प्रभाग क्रमांक समिती सभापती अभिमन्यू शेठ पाटील हे आले होते आणि त्यांनी सांगितलं की ही रस्त्याची कामं 15 मे पर्यंत होतील, परंतु प्रत्यक्षात फार मोठी दिरंगाई झालेली आहे। सत्ताधारी पक्षाचे जरी कमी नगरसेवक असले तरी शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी 3 नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचा फक्त 1 नगरसेवक आहे। ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे की हे रस्ते झाले नाही, त्याचप्रमाणे आपल्या पक्षाची देखील तेवढीच जबाबदारी आहे की रस्ते झाले नाही। आपलं काय याविषयी म्हणणं? पहिला तर मी लोकभावनेचा आदर करतो आणि त्याही जे लोकांनी आपण जी मुलाखत घेतल्यानंतर लोकांनी ज्या समस्या रस्त्याबद्दल अगदी खरी परिस्थिती आहे, परंतु आमच्या आमच्यामार्फत याच्याविषयी आमचे जे अरविंद म्हात्रे आहेत त्याही हा विषय लक्षवेधी मांडली होती की ह्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काल्या यादीत टाका। त्या ठिकाणी लक्षवेधी आमची घेतलेली नाही, म्हणजे या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला तिथं पाठीशी घालता। इथे तुम्ही बघितलाच तर हा कॉन्ट्रॅक्टर आहे, हा स्वतः काम न करता सब कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे कामाला दिरंगाई झालेले आहेत। आणि लोकांनी ठीक आहे काल भावना व्यक्त केल्या, नगरसेवकावर आक्रोश व्यक्त केला, परंतु ही कामे मंजूर आमच्या नगरसेवकांनी केले आणि कामे मंजूर केल्यानंतर 3-4 महिन्यापूर्वी या ठिकाणी पालकमंत्री सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर या ठिकाणी नारळ फोडला, पण लोकांनी त्यांनाही जाब विचारायला पाहिजे का? कामं आमचे नगरसेवक करतात आणि त्यांची बॉडी असल्यामुळे ते त्या कामाचं श्रेय लाटतात, गावोगावी बॅनरबाजी केली, पण हे कामं झालीत का नाही त्याही त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती। पण या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली नाहीत। आता जी रस्त्यांची कामं निघालेली आहेत त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे की डांबर पडली नाही आणि थोड्या दिवसात पडेल असं त्या ठिकाणी मनोहर म्हात्रे यांनी सांगितलं आहे, परंतु प्रत्यक्षात जे रस्ते झाले नाही त्याविषयी काय म्हणणे? म्हणजे उदाहरणार्थ मग आपण पेठाली ते पिसारवी, परत तळोजा मजकूर ते सिद्धी करवले, परत करवले ते IGPL किंवा पिसारवेपासून तर तुर्भेपर्यंत ह्या रस्त्यांचे आपण आपल्या नगरसेवकांनी मग का नाही त्याच्यासाठी काय पुढाकार घेतला की ती कामं निघाली पाहिजेत? माझ्या माहितीप्रमाणे ती कामं निघाली नाही आणि येत्या पावसाळ्यात ती होऊ शकणार नाही असं दिसतं। काल सन्माननीय सभापती मनोहरजी म्हात्रे साहेब इथे आले, खरोखरच सन्माननीय मोदी साहेब जे बोलतात खोटं बोला पण रेटून बोला, तशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणी काल आपल्या समोर त्यांनी जनतेसमोर मांडली। कारण ही कामे आम्ही केली, ह्या नवीन आयुक्ताही केली, परंतु ही कामे ज्यावेळी जे सुधाकर शिंदे साहेब आयुक्त होती त्या काळात ही कामे झालेली आहेत। ती कामे धानसरचा वेगळा काम होता, खोटकॅम्पचा वेगळा काम होता, रोहिंजनचा वेगळा काम, अशी तलोजाचा वेगळा काम होतं, म्हणजे अशी प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी कामं होते आणि त्यावेळी रेट कमी होते आणि रेट कमी असल्यामुळे त्यावेळी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर ती कामे घेण्यासाठी आला नाही। आणि नंतर सन्माननीय गणेश देशमुख साहेब या आयुक्त आल्यानंतर ते हा इथं डिसिजन घेतला की हे कामं आपण एकत्र करू मोठी क्वांटिटीवर, त्यामुळे 8.5 कोटीची कामे मंजूर होऊन तो टेंडर झाला। म्हणजे मनोहर म्हात्रे या ठिकाणी येऊन इथे लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे। ह्या ठिकाणचे जे आता तुम्ही प्रश्न मांडला की ही रस्त्याची आम्ही त्यावेळी एस्टिमेट बनवले होते, परंतु त्याच कालावधीत ह्या लोकांनी सन्माननीय जे आयुक्त होते सुधाकर शिंदे त्या आयुक्तानं अविश्वास आणला, त्यामुळे ह्या कामांना दिरंगाई झालेली आहे। आणि आता जर तुम्ही बोलले खरोखरच गोष्ट आहे, कारण आज आचारसंहिता झाल्याशिवाय ही कामांचे एस्टिमेट होऊ शकत नाही, त्याला मग महासभेची मंजुरी, स्टँडिंगची मंजुरी, म्हणजे कामाचा वेळ जाण्याची शक्यता आहे। म्हणजे येत्या पावसाळा हे रस्ते होतील अशी कुठली शक्यता सध्या तरी? ही कामे होऊ शकतात, कारण जे आता जे आयुक्त साहेब आहेत गणेश देशमुख त्याही त्याच्यासाठी रिपेरिंगची कामं केलीत, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने रिपेरिंगची कामं या ठिकाणी करता येतील। आणि या ठिकाणी मनोहर म्हात्रेंनी सांगितले की कामाला हे तुमच्यासमोर मस्त त्यांनी हे केली की WBM झाला पाहिजे, BBM झाला पाहिजे, हे झाला पाहिजे, पण ह्या सभापतींनी कामं चेक केलेली आहेत का? हा कॉन्ट्रॅक्टरने कुठल्या पद्धतीची कामं केली आहेत? ज्या ठिकाणी कामं केली आहेत त्या ठिकाणी खडीचे लेअर कशा पद्धतीचे आहेत, तिथे व्हायब्रेट रोलर वापरलेला आहे का? आज आम्ही कालच सन्माननीय आमचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आम्ही 2-4 नगरसेवक गेलो, आयुक्तांना भेटलो का जे आपला देवीची पाडा या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, तुम्ही तो काम थांबवा। म्हणजे ह्या ठिकाणी हा कॉन्ट्रॅक्टर एकदम चुकीच्या पद्धतीने काम करतो आणि हे काम भविष्यात जर ही कामं असेच निष्कृष्ट झाले तर ह्या येत्या पावसाळ्यात ही कामही शिल्लक राहणार नाही। या ठिकाणी जे सर्व कामं दिलेली आहेत रस्त्यांची ग्रामीण भागात जे असतील प्रभाग क्रमांक 1, 2
ही किंवा प्रभाग क्रमांक 3 ह्यामध्ये जी मोडणारी बरीचशी ग्रामीण भाग आहे त्याचे सर्व काम हे एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे. हा एकच कॉन्ट्रॅक्टर दिलेला आहे. अरे ते 8.5 कोटीचा जो काम झाला आहे कॉन्ट्रॅक्टरचं मी नाव विसरलो आणि त्यांनी या ठिकाणी एक सब कॉन्ट्रॅक्ट विजय पाटील म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचे जे तिन्ही नगरसेवक आहेत का प्रत्येक वेळी आम्ही आता तुम्ही बघितलं असेल करोल्याचा जो ब्रिज आहे त्याचं आम्ही स्वतः जाऊन ते तिथल्या अधिकाऱ्यांनी घेतली त्याची हे तपासल्यानंतर खाली 1% जीव शिल्लक होता. मग तो काम आम्ही तातडीने करून घेतला. ते घोटक्यामचा जो ब्रिज आहे मागे तिथे पावसाळ्यात अपघातही झाला होता, एक हे पडली होती, त्या याची पुलाची तपासणी केली. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहेत कामाची आज आपला गणेश घाटच्या तिथे आपल्या विध्या होतात दसक्रिया घाट ते आम्ही बनवून घेतले. बरीचशी कामं आम्ही आमच्या पाठपुरावा सतत चालू असतो. या ठिकाणी जे सन्माननीय आयुक्त यांची जी स्मार्ट सिटीची योजना आहे त्या स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी आमचे तिन्ही नगरसेवक प्रत्येक गावात स्वतः मला वाटतं त्या ती टेप हातात घेऊन सर्वे करण्याचं काम केलेले आहेत आणि कुठे कुठे कामाला सत्ताधारी अडथळा करण्याचं काम करत असतात. परंतु आम्ही आमचे सतत पाठपुरावा म्हणून जास्तीत जास्त काम कसा रेटण्याचा प्रयत्न आमचा सतत असतो. या ठिकाणी अन्य समस्या देखील ग्रामीण भागामध्ये आहेत. सध्या सर्व गावामध्ये पाण्याची टंचाई, कागदावर तर सगळ्या योजना आहेत पण सध्याची परिस्थिती काय? सध्या पाण्याची तर अतिशय भीषण टंचाई आणि गेली 2 वर्षापासून मी ह्या प्रश्नासाठी सतत सभागृहात आपण त्याचे साक्षीदार आहात का ह्या पाण्याची गंभीर समस्या आहे. मागच्या 3 महिन्यापूर्वी मी तळोजा फेज 1 इथे याच्या संदर्भात मोर्चा काढला होती की आज 300 MLDची आवश्यकता असताना पनवेल महापालिका क्षेत्र 200 MLDच पाणी मिळतो आणि ग्रामीण भागात मी त्यांना सजेशन दिले होते की आमचे जे तलाव आहेत आपणही त्याची पाहणी केली होती. आज इथला शील तलाव असो, पिसारवाचा तलाव असो, तुर्ब्याचा तलाव असो, खुटारीचा तलाव असो की आपले योजनेला अजून 3-4 वर्षे जाऊ शकतात. तर त्या दृष्टीने आमची जी गावं आहेत त्यांना ह्या तलावांना खोदाई करून त्या ठिकाणी आम्ही मागे सन्माननीय आमदार विवेक पाटील साहेब, बालाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना बनवल्या पाणी पुरवठ्याच्या त्या पाणी पुरवठ्या योजनावरच ही गावं आता पाण्याची समस्या आहेत. परंतु बरेच वर्षे झाल्यानंतर ह्या पाण्याच्या योजना तुटपुटीला आल्या आहेत. आपण त्याला पुनरुज्जीवित करून त्याचा पाण्याचा कसा साठा वाढवता येईल आणि ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न कसा संपवता येईल या दृष्टीने आम्ही सतत त्यांच्याकडे मागणी करत आहोत. आज आम्ही मला वाटतं एक 15 लाखाचा तळोजा मजकूरसाठी पाणी पुरवठा योजना या शिलतऱ्यावरून सँक्शन केलेली आहेत. म्हणजे इतर आमच्या सतत पाठपुरावा ह्या पाण्याच्या बाबतीत आमचा आहे कारण भविष्यात अतिशय म्हणजे भीषण परिस्थिती निर्माण होईल. या ठिकाणी नगरसेवक म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं का पाहता? लोकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे. जरी सत्ता कोणाचीही असू दे आमच्या तरी आम्ही कामं चांगल्या पद्धतीने पार पाडतो. आपल्या माहितीसाठी आपण आज घोटक्याम आणि करवले या गावांना देखील पाण्याची समस्या आज गंभीर होती. तळोजाला आणि घोटक्यामसाठी आपण जी पाण्याची टाकी आपण मागच्या वर्षी तोडली. आम्ही प्रशासनाला वारंवार जाब विचारतो आपण इथे पाण्याची टाकी तोडली आहे पण तिथे आपण पाण्याची टाकी कधी आपण उभारणार. त्याच रीतीने घोटची देखील पाण्याची टाकी तोडायला आपण त्यांचं हे प्रस्ताव आलेला आहे पण आम्ही त्या ठिकाणी पाण्याची टाकी तोडून देत नाही कारण की पहिला ती टाकी तोडली ती तुम्ही पहिला बनवायला चालू करा नंतर आपण ह्या कामालाही सुरुवात करा. याप्रमाणेच आपण घोटमध्ये अजून देखील मुबलकप्रमाणे पाणी गावात भेटत नव्हतं. त्याच्यासाठी आपण घोटमध्ये 13-14 लाख रुपयाचं आपण कामाची मंजुरी आपण करून घेतले. काम देखील आज चालू केलं आहे. त्याच रीतीने आपण तळोजा मजकूर यामध्ये बऱ्याच वर्ष गावकऱ्यांना मुबलक पाणी भेटतच नाही, पाणीच नाही भेटत बोललं तरी चालेल. यासाठी तळोजा मजकूर येथे आपण 18 लाख रुपयाचं काम मंजूर झालं आहे. फक्त निविदा निघतात पण ते थोडंसं काय बोलतात रिकॉल होतं वारंवार कारण की कोण कॉन्ट्रॅक्टर काम घ्यायला तयार होत नाही. याच्यामध्ये 18 लाखाच्या एस्टिमेटमध्ये 2 सिंटेक्स पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच्यामध्ये एक पंप घेतलेला आहे आणि जवळजवळ 1350 ते 1400 मीटर आपण लाईन पूर्ण तळोजा गावामध्ये आपण घेतलेले आहे. पण ही आपण लोकप्रतिनिधीचं काम काय की तुम्ही काम पाठपुरावा करून काम करून हे करायचं फक्त हे काम घेणं हे काम ठेकेदाराचं आहे ना. त्याच्यामुळं वारंवार टेंडर रिकॉल होत असल्यामुळे या कामाला वेळ लागत आहे. या वार्डातच 15 गावे आहेत आणि या गावामध्ये धानसर, रोहिंजन,
या गावांना पाणी पुरवठा नाही आणि नव्याने जे प्रोजेक्ट चालू आहेत, पिसारवा येथे बिल्डरांचा प्रोजेक्ट चालू आहे, धानसरमध्ये, तलोदा मजकूरमध्ये आधीच आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही. स्थानिक गावांना लोक बोंबलतात पाण्या वाचून आणि हे लोक बिल्डरांना शिशी देतात. मग समोरचे सत्ताधारी लोक यांच्याविषयी आवाज का ना उठवत. विरोधी म्हणून तुमची काय भूमिका आहे? तुम्ही याच्यावर काय तक्रार करत नाही? आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे का पाण्याची सुविधा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही बिल्डराला ओशी देऊ नये. 15 मे पर्यंत ही रस्त्याची कामं पूर्ण होतील असं आश्वासन दिलेलं आहे. तुम्हाला वाटतं की ही पूर्ण होतील वेळेत कामे, आणि जर नाही झालं तर आपलं काय भूमिका असणार आहे? तर 15 मे बोलल्यावर आता आपण हे टाईम पिरियड बघला तरी साधारण एक ते 1.5 महिन्याचं आहेत. आणि काल आपल्याला जे सन्माननीय सभापतींनी मुलाखत दिली की 1.5 महिन्याचा कालावधी लागतो, त्याच्यावर WBM करायला लागतो, BM, मग 15 मेचं 1.5 महिने ही कालावधी घेतल्यानंतर ती कशी का पूर्ण होतील? आणि पूर्ण झाली तर मग निकृष्ट दर्जाचीच होतील. नुसतं काम करायचा म्हणून पूर्ण करायचं आहे आणि परत पावसाळ्यात ती कामे खराब व्हायची, हे काम यांचा दिसतो का? जर अशा पद्धतीने कामं केली तर आम्ही आमच्या शेकापात स्टाईलने आंदोलन करू. या ठिकाणी आताच आपण फॉरेस्टचा देखील विषय घेतला. पंचायत समितीच्या काळात फॉरेस्टची अडचण नव्हती आणि आता काय अडचण आहे? कारण हा रस्ता आहे, हा फॉरेस्टच्या जागेमधून जात आहेत आणि ठीक आहे, परिस्थितीनुसार फॉरेस्टचे अधिकारी बदलत असतात आणि प्रत्येकाची नोकरीचा भीती असतो. त्या दृष्टीने त्या ठिकाणी ते अधिकारी आले आणि सांगितले की हा आमच्या जागेतून रस्ता आहे. परंतु आमचे सर्व नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना भेटलो की हा रस्ता मला वाटतं 40-50 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि ह्या ठिकाणी हे सर्व तुर्बा, पिसारवा, करोला हे गावांना येण्या जाण्यासाठी हाच रस्ता उपलब्ध आहे. आपल्यालाही त्या ठिकाणी प्रवास करायला लागतो. म्हणून आम्ही सर्वांनी विनंती केली की हा रस्ता तुम्ही करून द्या. या सर्व विनंतीला मान ठेवून त्याही फॉरेस्टचे अधिकारी परवानगी दिली. रोहिंजन टू सिद्धी करोला हा रोड काही कारणास्तव थांबला होता. फॉरेस्टचे अधिकारी आल्यानंतर हा रोड कॉन्ट्रॅक्टरने थांबवला. फॉरेस्टच्या अधिकाऱ्याशी आम्ही नगरसेवक हरेश केनी, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश केनी आणि मी खुद्द जाऊन त्यांची चर्चा करून हा रोड 10 फुटीचा होता. आता आम्ही येत्या काही पिरियडमध्ये तो वाढवून 13-14 फुटीचा होईल अशी आशा करतो.